नमस्कार. नागपूरच्या यशोधरानगर परिसरात निष्काळजीपणामुळे एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वेल्डिंगचे काम सुरू असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कारखाना मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट. 6 ऑगस्ट रोजी रहमतनगर येथील एका फॅब्रिकेशन कारखान्यात वेल्डिंगचे काम सुरू असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत 50 वर्षीय कामगार गंभीर जखमी झाला. जखमी कामगाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तक्रारीनुसार कारखान्यातील गॅस वेल्डिंग यंत्रणा खराब असून गॅस गळती होत असल्याची माहिती असतानाही आवश्यक खबरदारी घेण्यात आली नाही. या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप असून पोलिसांनी कारखाना मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. काल दिनांक 6/8/2026 रोजी सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीतील जो प्लॉट नंबर 26 वांजरी नाका नंबर 2 रोडवरील रहमतनगर येथील अन्सारी फॅब्रिकेशनचा कारखाना आहे. तिथं जे आहे तर यातील जे फिर्यादी आहेत त्याचे मोठे भाऊ सईद अहमद वल्द वकील अहमद वय 50 वर्षे राहणार आझादनगर नई बस्ती टेका हे फॅब्रिकेशनचे वेल्डिंगचे काम करीत असताना गॅस सिलेंडरचा जो गॅस वेल्डिंगचा जो कंप्रेसर असतो तो फुटल्याने ते जखमी झाले होते. त्यांना जखमी उपचारकामी त्यांना मेडिकल हॉस्पिटल इथे नेले असता त्यांना डॉक्टरांनी तिथे तपासून मृत घोषित केले. तर यावरून त्यांचे जे भाऊ त्यांच्या फिर्यादीवरून आम्ही कारखाना मालक अब्दुल कय्यूम अन्सारी राहणार 55 फारुखनगर टेकानाका याचा जो गॅस वेल्डिंग करण्याचा टॉर्म खराब झाल्याने ते लीक होण्याचा हे माहीत असून सुद्धा त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशी खात्री असताना मालक यांच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना होऊन यातील फिर्यादीचा भाऊ मरण पावला आहे. त्यामुळं आम्ही जे आहेत कारखाना मालक याच्यावर BNSS कलम 106(1)288 भादवी भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात येणार आहे. औद्योगिक सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष किती जीवघेणे ठरू शकते याची ही घटना गंभीर आठवण करून देते. या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.